हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही? अपेक्षा करते खूप छान मजेत मस्त असणार. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी सर्वांसाठी आनंदाची आणि भरभराटीची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आज मी घेऊन आली आहे एकदम खमंग क्रिस्पी आणि स्वादिष्ट पातळ पोह्याचा चिवडा. चला तर मग लगेच सुरू करूया. सर्वात आधी मी घेतले चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य. आणि हे बघा, पातळ पोहे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहेत. सर्वात आधी मी घेतले आहेत पातळ पोहे. आता कढईत तेल तापवायला ठेवलं. तेल गरम झालं की त्यात एक मूठभर शेंगदाणे टाकून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊ. नंतर गोल्डन ब्राऊन कलर झाल्यानंतर त्यांना बाहेर काढायचं आणि ते पोह्यांवर टाकायचं. सर्व शेंगदाणे काढून घेतले. त्यानंतर मी ओलं खोबरं घेतलं आहे. त्याचे छोटे छोटे काप करून त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं. बघू शकता गोल्डन ब्राऊन कलर येत आहे. आता त्यांना पण काढून घ्यायचं आणि पोह्यांवर टाकून घ्यायचं. सर्व व्यवस्थित काढून घ्यायचं. ते काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये डाळिया टाकायचं. डाळियाला पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचं आणि ते पण व्यवस्थितपणे गोल्डन ब्राऊन कलर आलं की त्याला बाहेर काढून घ्यायचं आणि ते पोह्यांवर टाकून घ्यायचं. चिवड्यामध्ये सर्व क्रिस्पी आणि क्रंची असायला हवं, त्यामुळे चिवडा एकदम क्रंची आणि क्रिस्पी होतो. कोणतेही इन्ग्रेडियंट नरम नको राहायला. त्यानंतर मी घेतले आहे किशमिश. किशमिश पण व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत किशमिशला पण छान एकदम क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचं. तळून झाल्यानंतर त्याला पण पोह्यावर टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर मी घेतले आहे कढीपत्ता. कढीपत्त्याला पण छान व्यवस्थितपणे क्रंची होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं. तळून झाल्यानंतर तो पण चिवड्यावर पातळ पोह्यावर टाकून घ्यायचं. त्यानंतर मी घेतली आहे मिरची. मिरचीला पण छान असं गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत तिला पण तळून घ्यायचं आणि ते पण पोह्यावर टाकून घ्यायचं. पोह्यामध्ये सर्व क्रिस्पी असलं तर चिवडा एकदम क्रंची आणि क्रिस्पी बनतो. त्यानंतर मी घेतलं आहे आलं लसण. लसणाला पण व्यवस्थित क्रंची आणि क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं. तळून झाल्यानंतर त्याला पण पोह्यावर टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर मी घेतला आहे कांदा. कांद्याला पण असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. बघू शकता हळूहळू कांदा तळत आहे. कांद्याला हलकंसं गोल्डन कलर येत आहे. बघू शकता किती छान असा कलर येत आहे कांद्याला. बघू शकता कांदा पण आता गोल्डन ब्राऊन कलरचा झाला. त्याला पण व्यवस्थित पोह्यावर टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी घेतला आहे धने. धन्याला पण व्यवस्थित तळून घ्यायचं. तळून झाल्यानंतर त्यांना पण व्यवस्थित चिवड्यावर मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी घेतलं आहे मीठ. तुम्ही मीठ चवीनुसार घेऊ शकता. मी मीठ तेलामध्येच टाकते कारण व्यवस्थित तेलामध्ये मिक्स होतो. त्यानंतर मी घेतलं आहे तिखट, हळद. व्यवस्थितपणे तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर ते सर्व चिवड्यावर मिक्स केलं आणि चिवड्याला आता हळूहळू मिक्स करायचं. पूर्ण पोह्याला सर्व साहित्य जेव्हापर्यंत लागत नाही त्यापर्यंत त्याला मिक्स करत राहायचं. आता पोह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला मिक्स करून झाल्यानंतर गॅसवर त्याला 10 मिनिट मिक्स करत राहायचं. म्हणजे हळूहळू पोहाचा चिवडा एकदम क्रंची आणि क्रिस्पी होतो. मी नेहमी तर सर्व चिवड्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिट गॅसवर हळूहळू
मिक्स करत राहायचं. मिक्स करून झाल्यानंतर बघू शकता तो हळूहळू चिवड्याला क्रंचीनेसपणा येतो. त्यानंतर मी टाकली आहे साखर. मला चिवड्यामध्ये साखर खूप आवडते, त्याच्यामुळे मी नेहमी थोडीशी साखर टाकते. तर चिवड्याला व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं. हळूहळू त्याला असं क्रंचीनेसपणा येतो, बघू शकता. हळूहळू मिक्स करत राहायचं म्हणजे त्याला क्रंचीनेसपणा येतो, बघू शकता. तर अशा प्रकारे आपला चिवडा तयार झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.